अरे, फेक डावरी केसमध्ये अजून एक बळी गेला. अच्छा, हे तर हल्ली कॉमन झाले. अरे पण असं जर चालू राहिलं तर माणसाने लग्न करायचं कसं? हा तर खूप कॉम्प्लेक्स प्रश्न आहे बाबा. बायकांच्या अशा वागण्याने तर पुरुषांचं जगणंच अवघड करून ठेवलंय. त्या आईला लग्न केलं तरी प्रॉब्लेम आणि नाही केलं तरी प्रॉब्लेम. अरे मी तर बोलतो लग्नच करू नये माणसानी. ना कुठली किटकिट ना कुठलं टेन्शन, मस्त एकटा जीव सदाशिव. ते तुझं खरं आहे म्हणा, पण कुटुंब आणि समाजाचा काय करशील? आणि प्रत्येकजण जर असाच विचार करायला लागला तर हे जग कसं चालेल? अरे जग चालेल नाही चालेल ही तर नंतरची गोष्ट आहे. अरे 2 महिने नाही झाले लग्नाला तर हे बाहेर जाऊन बसतात आणि वरून लाखो रुपयाची पोडगी मागतात आणि त्यात अर्धा पगार पण त्यांना द्यावा लागतो. मग अशा परिस्थितीमध्ये पुरुषांनी करायचं काय? पुरुषांनी ना आता फक्त एकच काम करायचं. काय? हे बघ, पूर्वीच्या काळात लग्न करायच्या आधी जुने लोक मुलगा किंवा मुलीची पत्रिका तपासत होते. हो. आताचं जसं जग चाललंय त्यानुसार मी तर म्हणतो का मुलांनी किंवा मुलींनी एक दुसऱ्याची पत्रिका चेक करण्याऐवजी एक दुसऱ्याचे क्रिमिनल रेकॉर्ड्स किंवा एक दुसऱ्याचे मेडिकल रेकॉर्ड्सची जांच करावी. ह्याच्याने काय होईल? याच्याने असं होईल का चुकीचा व्यक्ती आयुष्यात आणून आयुष्याची होळी होण्याऐवजी त्याला दुरूनच नमस्कार करता येईल. अगदी बरोबर बोललास.